5 ऑगस्टला बांगलादेशात जे सत्तांतर झालं त्या संदर्भात आता वेगवेगळे खुलासे होत आहेत. भारताला अशांत करण्याच्या हेतूनं पाकिस्तान आणि चीनने हे सत्तांतर घडवून आणल्याचं मानणारा एक वर्ग आहे. 5 ऑगस्ट 2019ला ज्या दिवशी भारताने काश्मीरमधून कलम 370 हटवलं, त्याच दिवशी 5 वर्षांनी बांगलादेशातील भारताला पूरक असलेल्या सरकारच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागणं हा काही योगायोग नाही असंही बोललं जातंय. यामागे कोणताही कट नसून विद्यार्थी आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला असं मानणारा देखील एक वर्ग आहे. कारण काहीही असो, बांगलादेशातील भारताला पूरक असलेलं सरकार कोसळलं आहे हे नाकारून चालणार नाहीये. पण हे सरकार कोसळलं कसं आणि आंदोलनामागे नक्की कोण होतं याबाबत आता वेगवेगळे दावे केले जात आहेत. आता स्वतः शेख हसीना यांनी याबाबत वक्तव्य केलंय. आपण अमेरिकेला बांगलादेशाचं सेंट मार्टिन आयलँड दिलं असतं तर आपलं सरकार वाचलं असतं, असं विधान बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केल्याचं सांगितलं जातंय. पण हे सेंट मार्टिन आयलँड आहे कुठं आणि ते अमेरिकेला का हवंय? आणि खरंच अमेरिकेने या बेटासाठी शेख हसीना यांची सत्ता उलथवली का? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवातीला शेख हसीना यांनी सेंट मार्टिन बेटाबद्दल काय दावा केलाय आणि तो दावा खरंच त्यांनीच केलाय का ते पाहूयात. 5 ऑगस्टच्या आंदोलनानंतर शेख हसीना यांनी जेव्हा देश सोडला तेव्हा त्यांनी देशवासियांसाठी आणि त्यांच्या अवामी लीग पक्षाच्या नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी एक पत्र लिहिलं होतं. पण ते पत्र त्यांनी स्वतः कधी वाचून दाखवलं नाही किंवा सार्वजनिक केलं नाही. मात्र द इकॉनॉमिक टाइम्सने दावा केलाय की ते पत्र त्यांच्या हाती लागलंय. त्या पत्रात शेख हसीना यांनी असा दावा केलाय की जर मी सेंट मार्टिन बेट अमेरिकेला देण्यास तयार झाले असते तर या दंगलीच झाल्याच नसत्या. जर मी अमेरिकेला बंगालच्या उपसागरातलं हे महत्त्वाचं बेट देण्यास तयार झाले असते तर मी सत्तेत राहू शकले असते, असं हसीना यांनी म्हटलंय. आता शेख हसीना यांनी अशाच प्रकारचा दावा काही पहिल्यांदा केला नाहीये. 2023 मध्ये आणि जानेवारी 2024 मध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देखील त्यांनी अशा प्रकारचा दावा केला होता. तेव्हा हसीना म्हणाल्या होत्या की त्यांना एक विदेशी नागरिक भेटला होता ज्याने अमेरिकेसाठी सेंट मार्टिन बेटांची मागणी केली होती. पण मी सत्तेच्या बाहेर राहणं पसंत करेल, मात्र सेंट मार्टिन आयलँड कधीही अमेरिकेला देणार नाही, असं विधान तेव्हा हसीना यांनी केलं होतं. बांगलादेशातील विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी देखील सत्तेच्या बदल्यात सेंट मार्टिन आयलँड अमेरिकेला विकायला तयार होती. 2001 साली देखील ते अशीच डील करून सत्तेत परतले होते, असं वक्तव्य हसीना यांनी प्रचारादरम्यान केलं होतं. त्यामुळे त्या सातत्याने सेंट मार्टिन बेटांवरून अमेरिकेला टार्गेट करत असतात असं दिसून येतंय. मात्र यावेळी हसीना यांच्या पत्राचा हवाला देऊन जी बातमी माध्यमांनी दिली आहे त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही, असं विधान शेख हसीना यांचे चिरंजीव साजिब वाजिद यांनी केलंय. त्या संदर्भात त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या आईच्या नावाने मीडियामध्ये जी वक्तव्य दाखवली जात आहेत ती पूर्णपणे खोटी आणि बनावट आहेत. मी याबाबत आईशी बोललोय. तिने ढाका सोडण्यापूर्वी किंवा त्यानंतर या संदर्भात कोणतंही विधान केलं नाहीये, असं वाजिद म्हणालेत. पण म्हणून शेख हसीना यांनी सेंट मार्टिन आयलँड प्रकरणात अमेरिका हस्तक्षेप करते किंवा त्यांचा या आयलँडवर डोळा आहे असं कधीही म्हटलेलं नाही असं म्हणू शकत नाही. कारण वेळोवेळी त्यांनी या संदर्भात वक्तव्य करून अमेरिकेवर निशाणा साधलाय. बांगलादेशातील सत्तांतरात अमेरिकेचा हात होता असं पत्र शेख हसीना यांच्या नावाने व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेने देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. बांगलादेशातील घटनांमध्ये अमेरिकेचा कोणताही सहभाग नाही, या संदर्भातील अफवा या खोट्या आहेत, असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरेन जीन पियर यांनी म्हटलंय. पण या आरोप प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी असलेलं हे सेंट मार्टिन आयलँड आहे कुठं आणि ते इतकं महत्त्वाचं का आहे आणि आयलँडचा नक्की इतिहास काय आहे? सेंट मार्टिन आयलँडचा इतिहास तसा 5000 वर्ष जुना आहे. हे आयलँड टेकनाफ द्वीपकल्पाचा भाग होतं, पण पाण्याखाली बुडालेलं होतं. पण साधारण 450 वर्षांपूर्वी सध्याचं जे सेंट मार्टिन आयलँड आहे ते पाण्याच्या बाहेर यायला सुरुवात झाली. 18व्या शतकात अरब व्यापाऱ्यांनी हे आयलँड ताब्यात घेतलं. त्यानंतर 1900 मध्ये आयलँड सर्वे करताना ब्रिटिशांनी ते ताब्यात घेतलं आणि ते ब्रिटिश भारताचा भाग झालं. 1937ला जेव्हा म्यानमार स्वतंत्र झाला तेव्हा देखील हे बेट ब्रिटिशांनी ताब्यात ठेवलं. म्यानमारच्या समुद्र किनाऱ्यावरून हे बेट फक्त 8 किलोमीटर आहे. त्यामुळे त्यांनी या बेटावर अनेकदा दावाही केलाय. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर आणि पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर हे बेट पाकिस्तानकडे गेलं. बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर हे बेट बांगलादेशाचा भाग झालं.
1974 मध्ये बांगलादेश आणि म्यानमार दरम्यानच्या या बेटावरून करार झाला आणि म्यानमारने बांगलादेशाचा या बेटावरचा ताबा मान्य केला. 2012 मध्ये इंटरनॅशनल ट्रिब्युनल फॉर द लॉ ऑफ द सी ने यावर शिक्कामोर्तबही केलं. सेंट मार्टिन आयलँड बांगलादेशच्या कॉक्स बाजारापासून फक्त 9 किलोमीटर अंतरावर आहे. या बेटाची लांबी 9 किलोमीटर आहे तर सरासरी रुंदी अर्धा किलोमीटर. इथे साधारण 4000 बांगलादेशी नागरिक राहतात जे प्रामुख्याने मच्छीमारी करतात. पण मग अमेरिकेचा या बेटांमध्ये काय इंटरेस्ट आहे? तर अमेरिकेला एअरबेस तयार करण्यासाठी हे बेट हवंय असं बोललं जातं. या माध्यमातून अमेरिका, भारत, चीन आणि संपूर्ण साऊथ ईस्ट एशियावर नजर ठेवू शकतं. जागतिक व्यापाराच्या 50% व्यापार या भागातून होतो. तो स्ट्रेट ऑफ मलाक्का देखील याच भागात आहे. चीनचा बहुतांश व्यापार याच भागातून होतो. त्यावरही अमेरिकेला नजर ठेवता येऊ शकते. भारताचा अंदमान निकोबार आयलँड देखील याच भागात आहे. त्यामुळे भारताच्या हालचालींवर देखील अमेरिकेला नजर ठेवता येऊ शकते. त्यामुळे सामरिकदृष्ट्या किंवा जिओपॉलिटिकली या बेटाचं प्रचंड महत्त्व आहे. यासोबतच चीन, म्यानमार आणि बांगलादेशात बंदरांच्या माध्यमातून आपल्या या क्षेत्रात प्रभाव वाढवत आहे. चीनच्या या विस्तारवादी धोरणालाही अमेरिकेला रोखता येऊ शकतं. त्यामुळे हे बेट ताब्यात घेऊन त्यावर एअरबेस उभारण्याचा अमेरिकेचा विचार असू शकतो. अशाच पद्धतीनं अमेरिकेने जगभरात अनेक ठिकाणी स्ट्रॅटेजिक लोकेशन्सवर बेट ताब्यात घेतली आहेत किंवा विकत घेतली आहेत. सेंट मार्टिन बाबत देखील अमेरिकेचं असंच काहीसा प्लॅन असू शकतो. त्यामुळे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सेंट मार्टिन बेटाबाबत अमेरिकेवर केलेल्या आरोपात तथ्य असल्याचं बोललं जातंय. पण अमेरिकेने मात्र या संदर्भातील सर्व आरोप फेटाळून लावत त्यांचा बांगलादेशातील घटनांमध्ये कोणत्याही प्रकारे सहभाग नाही असं स्पष्ट केलंय. पण इतर देशातील सरकारं उलथून लावण्याचा अमेरिकेचा रेकॉर्ड पाहता त्यांच्यावरही फारसा विश्वास कोणाचाच नाहीये. या सगळ्या घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं? शेख हसीना यांच्या आरोपात काही तथ्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.